हरिओम. पातंजली योगदर्शनाच्या या पुढच्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण मागच्या भागात बघितलं होतं की प्रकृतीची निर्मिती का झालेली आहे. तर प्रकृतीची निर्मितीचं मागचं कारण सांगितलंय पतंजली महर्षींनी की भोग आणि अपवर्गासाठीच प्रकृतीची निर्मिती झालेली आहे. तर आता ही जी प्रकृती आहे हिच्यातून अजून काय काय निर्माण झालंय याच्याविषयीचं पुढचं सूत्र आहे. म्हणजेच गुणांचे विभाग कसे पडलेले आहेत की गुण प्रत्येक दर्शनामध्ये गुण आहेत, पदार्थ आहेत. तसेच पतंजल योगदर्शनात सुद्धा गुण सांगितलेले आहेत, 26 गुण. तर ते 26 गुण कसे आहेत आणि त्याचे विभाग कसे पडलेत हे पुढच्या सूत्रामध्ये पतंजली महर्षींनी सांगितलेले आहे. तर पुढचं सूत्र आपलं असं आहे की विशेष अविशेष लिंग मात्रा लिंगानी गुण परवाणी. म्हणजे विशेष अविशेष लिंग मात्र आणि अलिंग ही गुणांची 4 पर्वे असतात. म्हणजेच अवस्था असतात. पर्व म्हटलेले परवाणी म्हटलेले म्हणजेच अवस्था आहेत. तर या गुणांच्या अवस्था ज्या आहेत त्या विशेष अविशेष लिंग मात्र आणि अलिंग. तर या कशा आहेत ते बघूया. तर आपण म्हणतो की संपूर्ण हे जे विश्व आहे हे प्रकृतीपासून बनलेलं आहे. तर ही जी प्रकृती आपण म्हणतो हे बनलेलं आहे संपूर्ण विश्व प्रकृतीपासून. हे जे प्रकृती आहे ही कशी आहे तर महत्त्वाची विकृती झाली आहे. तर याच्यामध्ये काय झालं, सत्व रज तम या गुणांच्या साम्यावस्थेला आपण प्रकृती म्हणतो. आणि या साम्यावस्थेत असलेली ही प्रकृती कशाचीही निर्मिती करू शकत नाही. पण ह्या निर्मिती होण्याकरिता किंवा निर्मिती करण्याकरिता प्रकृतीच्या गुणांची साम्यावस्था ढळावी लागते. आता एखाद्या गोष्टीची जर साम्यावस्था ढळावी लागत असेल तर काय करावं लागेल, तर त्याच्यासाठी दुसऱ्या जी वस्तू आहे त्याचं त्याच्यासोबत मिलन करावं लागेल. तर तसंच साम्यावस्था ढळली म्हणजे प्रकृतीची अवस्था निर्माण होते, त्या अवस्थेला महत्तत्व म्हणतात. आता ही जी प्रकृती आहे हिच्यामध्ये हे गुण त्रिगुण जे आहेत ते मिश्रित झाले. सत्व रजतम हे ऍक्टिव्ह झाले. कशाने तर पुरुषाच्या संयोगाने. आणि मग त्याच्यातून काय झालं, निर्माण झालं महत्तत्व. आणि या महत्तत्वातूनच पुढे संपूर्ण सृष्टीची निर्मिती होते. सर्ग होतो. सर्ग होतो म्हणजे काय होतं तर निर्मिती होते. सर्ग होतो त्यावेळेला सर्व सृष्टी प्रकृतीरूप अव्यक्तातून उदयाला येते व प्रलयकाली पुन्हा प्रकृती विलीन होते. या स्थितीचे वर्णन म्हणजे कसं आहे बघा. एखादी गोष्ट निर्माण होतीये तर ती कशी होतीये तर एखाद्या गोष्टीचा संयोगातून. आणि मग ही जी प्रकृती आहे ही पुरुषाचे संयोग झाली. ज्या वेळेला नुसती प्रकृती होती, आपण मागच्या वेळेस पण बघितलं, नुसती प्रकृती आहे, नुसतं पुरुष आहे, तर त्याच्यातून काहीच घडणार नाहीये. पण ज्या वेळेला प्रकृती आणि पुरुष यांचं मिलन होतं आणि हे जे त्रिगुण आहेत हे ऍक्टिव्ह स्वरूपात येतात, त्यावेळेला काय होतंय तर इथे निर्मिती होतीये महत्तत्वाची. महत्तत्व म्हणजे आपण जे बुद्धी म्हणतो किंवा महत त्याला म्हटलेलं आहे. या महत तत्वाची निर्मिती होते आणि पुढच्या प्रकृतीची पूर्णपणे याच्यात निर्मिती होतीये. आता या त्रिगुणांची साम्यावस्था असलेली मूळ प्रकृती म्हणजेच या सूत्रात सांगितलेली गुणांची अलिंग अवस्था. त्याच्यात आपण 4 अवस्था बघतोय. सूत्रामध्ये सांगताना पूर्ण प्रकृती जिथपर्यंत निर्माण होते विशेष तिथून सुरुवात केलेली आहे. तर हे सूत्र उलट क्रमाने आहे. जसं अलिंग लिंग मात्र अविशेष आणि विशेष सूत्रामध्ये सांगितलेलं आहे. विशेष अविशेष लिंग मात्र अलिंगानी गुणपर्वाणी. सुरुवात होते अलिंगापासून. तर ही जी त्रिगुणावस्था त्रिगुण असलेली जी प्रकृती आहे ती ज्या वेळेला त्रिगुण साम्यावस्थेमध्ये असतं त्यावेळेला ही प्रकृती मूळ स्वरूपात असते. आणि त्यालाच आपण काय म्हटलेलं आहे सूत्राच्या अनुसार अलिंग. अलिंग म्हणजे इथे काय असतं, लिंग म्हणजे काय त्याची खूण 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 म्हटली जाते. लिंग म्हणजे एखाद्या गोष्टीची खूण. तर आता ज्या वेळेला ही गुणांची साम्यावस्था असते त्यावेळेला कुठलीही खूण याची प्रकट होत नाही. पण ज्या वेळेला या प्रकृतीचा संयोग होतो पुरुषाशी त्यावेळेला ही खूण प्रकट होते. आणि मग लिंग मात्र. आता लिंग मात्र कसं आहे तर गुणक्षोभ होतो. गुणक्षोभ होतो म्हणजे प्रकृतीचं पुरुषाशी मिलन झाल्यानंतर गुण ऍक्टिव्ह होतात. पण हा क्षोभ कसा आहे महत्तत्वात परिणित झाला. महत्तत्व याच्यात निर्मित झालं. आणि हे जे महत्तत्व आहे हे काय आहे तर सत्व रजतम यांची खूण तिथे आपल्याला दिसून येते. इथे आपल्याला त्याची खूण दिसतीये, प्रकट होता येते, म्हणून याला काय म्हटलेलं आहे आपण लिंग मात्र. म्हणजे ते पूर्णपणे प्रकटही नाही झालेलं आहे, म्हणून याला आपण म्हटलेलं आहे इथे पतंजली महर्षींनी म्हटलेलं आहे की ही लिंग मात्र आहे. आणि मग पुढे महत्तत्वातून अस्मितेची, अस्मिता म्हणजे अहंकार, अहंकाराची निर्मिती होतीये. आणि मग या अहंकारातूनच काय निर्माण झालं तर शब्द
स्पर्श, रूप, रस, गंध या पंचतन्मात्रांची निर्मिती झालेली आहे. म्हणजे सूक्ष्म स्वरूप होतं प्रकृतीचं, प्रकृतीच्या सूक्ष्म स्वरूपातून महत्त्वाची निर्मिती झाली, महत्त्वातून अहंकाराची म्हणजेच अस्मितेची निर्मिती झाली, आणि ह्या अस्मितेपासूनच काय निर्माण झालंय तर या तन्मात्रा, पंचतन्मात्रा, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या पंचतन्मात्रांची निर्मिती झाली. आता हे जे पंचतन्मात्रा आहेत या आणि हा अहंकार, अस्मिता, या सगळ्यांना, 6 गोष्टींना मिळून काय म्हटलेलं आहे तर अविशेष पतंजली म्हणतात. पतंजली महर्षींनी या सगळ्या 6 गोष्टींना मिळून अविशेष असं विशेषण इथे दिलेलं आहे. त्याच्यानंतर या अवस्थेतून पुढच्या अवस्थेत जायचंय तर काय झालेलं आहे म्हणजे याच्यामध्ये असं झालंय की या ज्या गुण आहे पंचतन्मात्रा आणि अस्मिता या 6 तत्वांनी मिळून बनलेल्या गुणांच्या या स्थितीला आपण काय म्हटलेलं आहे अविशेष अवस्था. आणि या अवस्थेत गुणांचे शांत, घोर आणि मूढ रूप विशेष धर्म प्रकट होत नसल्यामुळे या अवस्थेला गुणांची अविशेष अवस्था म्हटले जाते. म्हणजे ह्या स्थितीमध्ये जे गुण आहेत ते शांत, घोर आणि मूढ रूप आहे, विशेष धर्म प्रकट नाही होते त्यांचा, याच्यातही ते काही ऍक्टिव्ह स्वरूपात दिसत नाहीयेत, म्हणून याला अविशेष असं पतंजली महर्षींनी म्हटलेलं आहे. अस्मिता म्हणजेच अहंकार, आणि हा अहंकार जो असतो हा सात्विक, राजसिक आणि तामसिक अशा 3 प्रकारचा असतो. सात्विक जो अहंकार आहे त्याच्यापासून निर्माण झाले पंच ज्ञानेंद्रिय. आपली जो सात्विक अहंकार आहे त्याच्यापासून पंच ज्ञानेंद्रिय जी आहेत आपली त्यांची निर्मिती झालेली आहे, आणि अंतःकरणाची निर्मिती होती. आणि जो राजसिक अहंकार आहे जो प्राणशक्तीने युक्त असलेली कर्मेंद्रिय यांची निर्मिती करतो, आणि जो तामसिक अहंकार जो आहे तो सूक्ष्म पंचमहाभूत म्हणजे पंचतन्मात्रा व त्यांच्यापासून मग स्थूल महाभूत म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यांची निर्मिती हे करत असतात. म्हणजे याच्यानंतर काय होतंय तर अहंकारापासून पंच ज्ञानेंद्रिय पुढे जात आहे आपण विशेष मध्ये काय निर्मिती होतीये अहंकारानंतर पुढे गेल्यानंतर 5 स्थूलभूत, 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय आणि 1 मन यांची निर्मिती विशेष या विशेषणाखाली महर्षी पतंजलींनी सांगितलेली आहे. तर अशा प्रकारे हे प्रसव क्रमाने झालं. ज्या वेळेला आपण लिंग मात्र अविशेष आणि विशेष या क्रमाने जातो त्यावेळेला प्रसव क्रमाने या तत्वांची निर्मिती होतीये. आणि ही जी तत्वे आहेत ही त्रिगुण अवस्थेतून निर्माण झालेली आहेत, आणि म्हणून यांना काय असतं सुख, दुःख, मोहादी हे सगळे विशेष धर्म जे आहेत ह्या सगळ्या गुणांना येत असतात, प्रकट होत असतात. तर आपण ज्याला प्रतिप्रसव जिथे जिथे आपण सूत्र म्हटलेलं आहे तिथे तिथे प्रतिप्रसव काही काही ठिकाणी आपण बघितलं होतं. तर प्रतिप्रसव कसा असेल तर ज्या वेळेला आपण जसं सूत्रात दिलेलं आहे विशेष, अविशेष, त्याच्यानंतर लिंग मात्र आणि अलिंग या स्वरूपात म्हणजे प्रकृतीत विलीन होणे म्हणजे प्रतिप्रसव क्रमाने आपण मोक्षापर्यंत जात असतो असं इथे पतंजली महर्षींनी सांगितलेलं आहे. तर त्याच्यानंतर ह्याच्यात सांगितलेलं आहे की अलिंग अवस्थेत असलेली त्रिगुण काहीच कार्य करू शकत नाही. म्हणजे जी प्रकृती आहे ती स्वतः एकटी काहीच कार्य करू शकत नसते. लिंग अवस्थेत केवळ प्रकट अवस्था असते, म्हणजे की ठीक आहे काहीतरी आहे इथे, आणि मग काय होतं अविशेष अवस्था येते. अविशेष अवस्थेमध्ये ती कार्य करायला लागते, आणि विशेष अवस्था ज्या वेळेला असते त्यावेळेला तिचा ऍक्टिव्हनेस आपण दिसतो, कार्याचा झोपाटा असतो तो पूर्णपणे दिसतो असं पतंजली महर्षींचं इथे म्हणणं आहे. आता ही जी सगळे गोष्ट सांगितली विशेष, अविशेष, लिंग मात्र आणि अलिंग ही पूर्ण प्रकृती आणि प्रकृतीचा हा जो प्रसव क्रम आहे याबद्दल पतंजली महर्षींनी सांगितलं. त्याआधी काय सांगितलं होतं की प्रकृतीची निर्मितीच का झाली आहे तर भोग आणि अपवर्गासाठी, की भोगण्यासाठी आणि मोक्षासाठी ही प्रकृतीची निर्मिती झालेली आहे. आता हा जो द्रष्टा आहे जो पुरुष आहे त्याची निर्मिती कशासाठी झालेली आहे, दृश्याची माहिती काय आहे तर द्रष्टा काय आहे हे सांगण्यासाठी पुढचं सूत्र पतंजली महर्षी सांगतायत. त्याआधी मी जसं म्हटलं की 26 गुण याच्यामध्ये सांगितलेले आहेत. तर हे 26 गुण कसे आहेत तर आपण एक प्रकृती जी अलिंग आहे ती एक, त्याच्यानंतर लिंग मात्र मध्ये आपण बघितलं की महत्त्व येतं ते 2, त्याच्यानंतर अविशेष मध्ये आपण बघितले 5 जे आपले सूक्ष्मभूत आहेत म्हणजे तन्मात्रा आहेत त्या,
आणि 1 अहंकार म्हणजे अस्मिता तिथे आहे, असे 6 गुण. त्याच्यानंतर विशेष मध्ये येतात आपले 5 स्थूलभूत, 5 ज्ञानेंद्रिया, 5 कर्मेंद्रिय आणि 1 मन. असे सगळे मिळून हे होत आहेत 24 तत्व. 24 तत्वांसोबत काय करतोय आपण, तर पुरुषाचं मिलन झाल्याशिवाय हे 24 तत्व ऍक्टिव्ह होत नाहीये. म्हणून पुरुष हे एक तत्व, 25वं तत्व. आणि आपण पहिल्या पादामध्ये ईश्वरा बाबतीत पूर्ण ज्ञान मिळवलं होतं. ईश्वर कसा आहे, त्याचे विशेष गुण काय आहे, ह्या ईश्वराच्या बाबतीत योगदर्शनामध्ये विशेष सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. म्हणून हे 26वं ईश्वर हे असं तत्व आहे. तर हे 26 तत्वांची पूर्ण डिटेल आपल्याला योग दर्शनामध्ये बघायला मिळतं. सांख्य दर्शनात ज्या वेळेला आपण बघतो त्यावेळेला 24 तत्व म्हणजे 25 तत्वांबद्दल सांख्य दर्शन बोलतं. पातंजल योग दर्शन 26 तत्व, याने त्याच्यामध्ये ईश्वर एक ऍड होतोय याच्याबद्दल बोलत असतं. तर आता हे जो पुरुष आहे, द्रष्टा आहे, त्याच्याविषयी पतंजली महर्षी काय सांगतायत ते पुढच्या सूत्रात बघूया. द्रष्टा दृष्टी मात्र शुद्धोपी प्रत्ययानुपश्च. म्हणजे द्रष्टा पुरुष दृश्य मात्र म्हणजे चेतन मात्र असतो. तो शुद्ध असला तरी प्रत्ययांच्या अनुषंगानेच तो बघतो किंवा बघितला जातो. अर्थात द्रष्टा जो पाहण्याची शक्ती मात्र आहे, ज्ञान मात्र आहे, ज्ञान स्वरूप आहे, निर्विकार असूनही चित्ताच्या वृत्तीनुसार पाहणारा आहे व पाहिला जाणारा आहे. तो याच्यात सांगितलेलं काय आहे, तर हे कुठलेही शरीर आहे, शरीरामध्ये जे चेतन तत्व असेल ते नसलं तर आपण त्या शरीराला काय म्हणतोय, प्रेत म्हणतोय. तर इथे तेच सांगितलेलं आहे की हे जे द्रष्टा जो आहे तो दृश्य मात्र आहे, म्हणजे पाहणारा आहे. तर आपण ज्या डोळ्यांनी बघतोय, आपण ज्या नाकाने वास घेतोय, त्याचा अनुभव कोण करतंय, हे डोळे करतायत का, हे नाक करताय का, तर नाही. त्यातला जो आपल्या स्वरूपातलं जे चेतन तत्व आहे, ज्ञान स्वरूप तत्व आहे, बुद्धी तत्व आहे, ते याचं जाणीव करून घेतंय, याचा अनुभव करतंय. आपले डोळे किंवा नाक याचा अनुभव करत नाहीये. एखाद्या शरीरामध्ये चेतन तत्व असणं, प्रकृती आणि पुरुष, याचं आपण मागच्या वेळेस बघितलं होतं की कसं ते वेगवेगळं म्हणजे सांगता येतं आपल्या शरीराच्या नुसार. ते तसं आपण बघितलं होतं मागच्या आपल्या व्याख्यानामध्ये. तर तेच इथे आहे की द्रष्टा हा दृश्य मात्र आहे, तो शुद्ध आहे, पण तरी सुद्धा प्रत्ययानुरूप प्रत्यय जसा असेल, प्रत्ययाची जशी वृत्ती असेल त्यानुरूप त्या गोष्टी सुरू असतात. प्रवृत्ती कशी आहेत, आपण ज्या प्रमाण, विपर्याय, विकल्प, निद्रा, स्मृती या बघितल्या त्याच. जर प्रत्यय म्हणजे एखादं शरीर समजा आणि त्याच्यातलं चेतन तत्व हा आहे द्रष्टा, तर ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आपण समजूयात. ज्या वेळेला त्या चेतन तत्व आणि द्रष्टा जो शरीर आहे त्याचं मिलन झालेलं असतं, त्यावेळेला हे पूर्ण शरीर एक मनुष्य देह आपण म्हणतो जो जिवंत आहे. आणि ज्या वेळेला ते वेगवेगळे असतात त्यावेळेला देह एका प्रेता समान असतो आणि चेतन तत्व वेगळं असतं. तर हे डोळे ज्या गोष्टी बघतायत त्यावेळेला त्या मनामध्ये जे विकार सुरू आहेत, ज्या वृत्ती सुरू आहेत, त्यानुसार ज्या गोष्टी बघितल्या जात आहेत आणि त्यानुसार जे विचार येत आहेत, त्यानुसार त्या चेतन जो स्वरूप आहे, आत्मा आहे, आपल्या शरीरामध्ये चेतन तत्व आहे, तो त्या गोष्टींचा अनुभव करत असतं. आणि ती वृत्ती बदलली की तो अनुभव सुद्धा बदलत जातो. असं हे प्रत्ययानुरूप त्या चेतन तत्वाचं, बुद्धी स्वरूपाचं, ज्ञान स्वरूपाचं काम सुरू आहे, पण तरी सुद्धा तो शुद्ध आहे, असं या सूत्रानुसार सांगितलेलं आहे. दृष्टी मात्र म्हणजे ज्ञान मात्र असं म्हटलेलं आहे. पाहणे हा त्याचा धर्म नाही, तो तर नित्य विभू आणि शिवकल्याणकारी. तो चेतन मात्र आहे, प्रत्ययानुपश्य आहे, चित्ताच्या वृत्तीनुसार पाहणारा किंवा पाहिला जाणारा असाच तो द्रष्टा आहे. दुसऱ्या शब्दात असे म्हणता येईल की द्रष्टा शुद्ध आहे, तो बुद्धीप्रमाणे परिणाम पावणारा नाही, तरी सुद्धा अविद्येमुळे तो बुद्धीशी इतका तादात्म्य पावतो की बुद्धीला जे प्रत्यय येतात ते प्रत्यय मलाच येत आहेत असे तो मानतो. म्हणजे याच्यात आपण दोन गोष्टी वेगळ्या करून ज्या वेळेला बघतो त्यावेळेला त्या गोष्टी वेगळ्या असतात आणि पूर्ण स्वरूपात म्हणजे आपण जे तदादृष्टू स्वरूपे अवस्थानम असं जे स्वरूप असतं ते वेगळं आणि प्रत्ययांसोबत असलेलं स्वरूप वेगळं. त्यावेळेला वेगवेगळ्या वृत्ती सुरू असतात आणि त्या वृत्तींमुळे गोष्टी घडतायत. म्हणजे शरीराला जर कुठली इजा झाली तर ती मलाच झालेली आहे असं तो आत्मा प्रत्यक्षात म्हणत असतो. ते याचमुळे की तो पूर्णपणे त्या जीवाचा आणि त्या शरीराचं तादात्म्य झालेला आहे आणि त्यालाच अविद्या असं म्हटलं जातं. म्हणून
पतंजली मुनी म्हणतात की द्रष्टा चेतन मात्र असतो, म्हणजे चेतनत्व हे त्याचे स्वरूप आहे. चेतनत्व हा त्याचा गुण नसतो, तर तो स्वरूपतः चैतन्य रूप आहे. म्हणजे त्याला हा जो चेतन स्वरूप असा चैतन्य आत्मा आपण म्हणतोय, द्रष्टा जो आहे तो कुठल्याही गुणांचा अधीन नाहीये. प्रकृती ही गुणांच्या अधीन असते, हा गुणातीत आहे. जसं आपण ईश्वराचं स्वरूप बघितलं, तसाच हा जो आत्मा असतो, द्रष्टा असतो, हा प्युअर फॉर्म मध्ये असतो. ठीक आहे. हा जो द्रष्टा आहे हा प्युअर फॉर्म मध्ये असतो, याला कुठलेही गुण लिप्त करू शकत नाही, हा गुणातीत आहे. पण ज्या वेळेला तो अविद्येशी संपर्कात असतो, त्यावेळेला त्याला सगळ्या गोष्टी माझ्यासोबतच घडतायत असं वाटतं, कारण की तो प्रत्ययानुपश्च आहे म्हणून. आपण म्हणतो ऊस गोड आहे, ऊस गोड आहे, याचा अर्थ गोडी हा उसाचा धर्म आहे, ते त्याचे स्वरूप नाहीये. उसातील गोडी रूप रस पूर्णपणे काढून घेतल्यास उरेल तो फक्त चोथा, तेव्हा चोथ्याला गोडी असणार नाही. द्रष्टाचे तसे नाही. द्रष्टा स्वरूपानेच चेतन मात्र असतो आणि म्हणूनच तो शुद्धही असतो. परमेश्वराचा अंश आत्मा परमेश्वराप्रमाणे शुद्ध आणि गुणातीत असतो, म्हणूनच हा जो द्रष्टा आहे हा चेतन मात्र शुद्ध असून सुद्धा सूक्ष्म बुद्धीशी जुळतो आणि सूक्ष्म बुद्धीला त्याची सहचारिणी म्हणतो. असं या द्रष्टाचं स्वरूप आहे. तो पूर्णपणे प्युअर फॉर्म मध्ये, जसं ईश्वर प्युअर फॉर्म मध्ये आहे, तसाच द्रष्टा पुरुष जो आहे तो प्युअर फॉर्म मध्ये, कारण आपण ईश्वराला सुद्धा पुरुष विशेष ईश्वर म्हटलेलं आहे. तसंच या पुरुषाचं म्हणजे या द्रष्ट्याचं वर्णन पतंजली महर्षींनी इथे केलेलं आहे. आता हे जे दृश्य आहे द्रष्टाकरिताच असते असं सांगणारं पुढचं सूत्र पतंजली महर्षी सांगतायत. तदर्थ एव दृश्यस्यात्मा, म्हणजे त्याच्यासाठीच तर दृश्याचा आत्मा असतो, म्हणजे त्याच्यासाठीच दृश्य असते. दृश्याचा आत्मा म्हणजे दृश्याचे स्वरूप होय. दृश्याचे स्वरूप तदर्थ म्हणजे त्याच्याकरिताच असते, द्रष्टाकरिताच असते. दृश्याला स्वतः करिता असे काहीही प्रयोजन नसते. आपण बघितलं की दृश्य म्हणजे प्रकृती जी आहे तिचं प्रयोजन कशासाठी आहे, भोग आणि अपवर्गासाठी आहे. पण ती ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कधी येईल, ज्या वेळेला द्रष्टा आणि त्याचं दृश्याचं मिलन होईल त्यावेळेलाच. म्हणून हा जो दृश्य आहे हा त्याच्यासाठीच आहे असं म्हटलेलं आहे. त्याच्याशिवाय तो कार्य करू शकत नाही आणि द्रष्टा दृश्याशिवाय कार्य करू शकत नाही, असंही पतंजली महर्षींनी सांगितलेलं आहे. आता याच्यात उदाहरण सांगताना इथे असं सांगितलेलं आहे की एखादी पतिव्रता स्त्री जी असते ती पूर्ण समर्पित होऊन आपलं सगळं संपूर्ण जे जीवन असतं ते आपल्या पतीच्या सेवेसाठी समर्पित करीत असते. तिला स्वतःकरिता काहीही करावयाचे नसते. ती जे जे कर्म करते ते फक्त आपल्या पतीकरिता करीत असते. अगदी तसाच संबंध जो आहे दृश्य म्हणजे प्रकृती आणि द्रष्टा म्हणजे पुरुष याच्यामध्ये सांगितलेला आहे. तसंच पुढचं जे सूत्र आहे ते पतंजली महर्षी सांगतात की कृतार्थम प्रति नष्टम अपि अनष्टम तद अन्य साधारणत्वात, म्हणजे कृतार्थ झालेल्या जीवापुरते म्हणजे पुरुषापुरते दृष्ट नष्ट होते, परंतु जे कृतार्थ झालेले नसतात ते इतर सर्व जीव साधारणच असतात, म्हणजेच अकृतार्थच असतात, त्याकरिता दृश्य नष्ट होत नाही. हे जे दृश्याचं म्हणजे प्रकृतीचं प्रयोजन कोण्या एका जीवाला भोग देऊन केवळ त्यालाच अपवर्गाची प्राप्ती करून देणे एवढेच नाही, तर सर्व जीवांना भोग घडवून सर्वांनाच अपवर्गाची प्राप्ती करून देणे हे आहे. म्हणजे एका जीवासाठी ही प्रकृती काम करत नाहीये, तर सगळ्यांसाठीच काम करतेय. सो सगळ्यांचेच भोग आणि अपवर्ग या प्रकृतीच्या माध्यमातून होतोय. कृतार्थ होणे म्हणजे ज्या कामासाठी आपल्याला मानव देह प्राप्त झालेला आहे ते काम पूर्णत्वास जाणे होय. मग ह्या जी प्रकृती आहे ती कधी कृतार्थ होऊ शकेल, तर ज्या वेळेला सगळ्यांचे अपवर्ग होईल त्यावेळेला ती कृतार्थ होऊ शकेल असं आहे. आपल्याला अपवर्गाची प्राप्ती करून घेता यावी म्हणूनच मानव देह मिळालेला आहे. अपवर्ग म्हणजेच मोक्ष प्राप्ती होताच आपण कृतार्थ होतो, कृतकृत्य होतो व आपल्या पुरते म्हणजे कृतार्थ जीवापुरते दृश्याचे प्रयोजन संपते. म्हणजे एका जीवाला जर मोक्ष प्राप्ती झाली, अपवर्ग झाला त्याचं पूर्ण जीवन कृतार्थ झालं असं त्यावेळेला म्हटलं जाईल. आणि त्यावेळेला त्याच्या पुरतं त्या
पर्टिक्युलर जीवापुरतच त्या दृश्याचं म्हणजे प्रकृतीचं जे काम आहे ते पूर्ण झालं असं म्हणता येईल. आता हे जे दृष्टा आणि दृश्य यांचा आपण संयोग बघितला आणि त्याच्यातूनच हे प्रकृती आणि देह आणि या सगळ्या निर्मिती बघितल्या, ती जी प्रकृतीची निर्मिती होतीये आणि त्याच्यातून त्या पंचतन्मात्रा, पंचमहाभूत, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय या सगळ्यांची निर्मिती होतीये हे आपण बघितलं. मग यांच्या संयोगाचं काय प्रयोजन आहे हे पुढच्या सूत्रामध्ये पतंजली महर्षींनी सांगितलेलं आहे. तर पुढच्या सूत्रात पतंजली महर्षी सांगतायत की स्वामी शक्तयो स्वरूपोपलब्धी हेतु संयोग, म्हणजे स्वशक्ती आणि स्वामी शक्ती या दोन्ही शक्तींच्या स्वरूपाची उपलब्धी करून घेता यावी, म्हणजेच याचे वास्तविक ज्ञान करून घेऊन जीवाशिवाचे मिलन घडून आणता यावे, म्हणून स्व आणि स्वामी शक्तीचा संयोग झालेला आहे. पुरुष स्वामी शक्ती आहे आणि दृश्य म्हणजे जी प्रकृती आहे ती स्वशक्ती आहे आणि यांची मिळकत आहे. दोन्ही शक्ती पूर्णपणे भिन्न आहेत. पुरुष द्रष्टा आहे तर चित्त किंवा प्रकृती ही दृश्य आहे. पुरुष अपरिणामी आहे तर चित्त किंवा प्रकृती ही परिणाम पावणारी आहे. दोन्हींमध्ये भेद आहे तरी सुद्धा अविद्येमुळे त्यांच्यातला भेद आपण दाखवू शकत नाही, डिफरन्शिएट त्यांना करू शकत नाही. प्रत्येकालाच त्याची प्रचिती येत राहते. पतंजली महर्षी म्हणतात प्रतीती नष्ट होऊन द्रष्टा आणि दृश्य यांची खरी स्वरूपे जाणून घेता यावी, म्हणूनच या दोघांचा संयोग झालेला आहे आणि या संयोगातूनच प्रत्येक जीवाचा अपवर्ग हा निर्मिलेला आहे. तर जोपर्यंत स्वशक्ती आणि स्वामी शक्ती यांचा संयोग होत नाही तोपर्यंत त्यांच्यातला फरक आणि त्यांच्यातली होणारी त्यांच्या शक्तीतून होणारी जी उपलब्धी, वास्तविक ज्ञान आहे त्यांच्याबद्दलचं ते आपल्याला मिळणार नाही आणि जीवाचं आणि शिवाचं मिलन होणार नाही. म्हणूनच या दोघांचा संयोग घडून आणला गेला आणि हा येणार. तर हे जे आपण बघितलं की स्वशक्ती आणि स्वामी शक्ती यांचा संयोगाचं प्रयोजन काय आहे तर जीवात्मा आणि परमात्म्याचं मिलन होण्यासाठी. पण हा संयोग झालेला आहे असं आपल्याला कशावरून वाटतं तर त्या अविद्येमुळे. त्याचं कारण काय आहे तर ती अविद्या आहे ज्याच्यातून आपण त्या दोघी गोष्टी एकच आहे. हे शरीर आपण म्हणतो ना की मी पण हे शरीर वेगळं आहे आणि याच्यात असलेला आत्मा वेगळा आहे. त्याच्यातून तो आत्मा निघून गेल्यानंतर हे शरीर काहीच नसणार आहे. तर ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत हे कळण्यासाठी काय लागणार आहे तर आपल्याला योग्य ते ज्ञान, सारासार विचार जे आपण म्हणतो ते लागणार आहे. तर ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत पण आपण ते एक समजतोय. एक समजणं यालाच म्हटलेलं आहे अविद्या. तर पुढच्या सूत्रात ते सांगितलेलं आहे पतंजली महर्षींनी, तस्य हेतुर अविद्या, म्हणजे दृश्य आणि द्रष्टा यांचा संयोग होतोय त्याचं कारण काय आहे तर अविद्या आहे. अविद्या म्हणजेच अज्ञान होय. अविद्येची व्याख्या करतानाच पतंजली महर्षींनी आपण याआधी पण बघितली आहे की अनित्याला नित्य मानणे, असूचीला सूची मानणे, दुःखात्मा वस्तू असेल त्याला सुखात्मा मानणे आणि अनात्म वस्तूला आत्मा मानणे ही अविद्या आहे. आणि सामान्यतः प्रत्येक मनुष्य अनित्य अशा आपल्या शरीर संसाराला नित्य, सूची, सुखात्मक आणि आत्मा मानत असतो. ज्याला जे मीचे स्फुरण होते ते आत्म्याच्या संदर्भात न होता शरीराच्या संदर्भात होते आणि म्हणूनच चित्त असे आत्मतत्व आणि जड असे शरीर यांची ग्रंथी निर्माण होते. ही ग्रंथीच मग स्वामीला म्हणजे आत्मतत्वाला संसार चक्रात भ्रमवीत राहते. ही ग्रंथी सुटल्याशिवाय म्हणजेच मी देह आहे ही देहबुद्धी जाऊन मी आत्मा आहे ही आत्मबुद्धी निर्माण झाल्याशिवाय स्वामी स्वपासून पूर्णपणे वेगळा होऊ शकत नाही. अविद्येचा नाश झाला म्हणजे द्रष्टा आणि दृश्य यांचा संयोग नष्ट होतो. चित्त जड ग्रंथीत तुटते
आणि द्रष्टा स्वस्वरूपात अवस्थित होतो. याचाच अर्थ ही जोपर्यंत अविद्या आपल्या सोबत आहे तोपर्यंत हा संयोग आपल्याला जाणवत राहील, दिसत राहील. जोपर्यंत पूर्ण ज्ञान याच्या विषयीच प्राप्त होत नाही तोपर्यंत ह्या दोन गोष्टी वेगळ्या होणार नाही आणि आपल्याला आपल्या स्वरूपात लीन होणं जमणार नाही, असं पतंजली महर्षींनी ते सांगितलेलं आहे. आता पुढचं जे आहे की हा जो द्रष्टा आहे तो स्वरूपात कसा अवस्थित होतो त्याचं जे स्पष्टीकरण अजून थोडस अधिकच पतंजली महर्षींनी जे सांगितलेलं आहे ते आपण पुढच्या भागात बघूया. आता एवढं जे झालं त्याच्याविषयी जर कोणाला काही शंका असेल तर विचारू शकतात. आजचा जो भाग होता तो थोडासा प्रकृती आणि पुरुषाच्या बाबतीतला थोडासा अधिक जड भाग होता, म्हणून मी थोडासा तो पुस्तकातून समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय. तरी सोप्या भाषेत समजून सांगितलं मॅम, थँक्यू, खूप खूप धन्यवाद. भगवान सर ते विचारायचं आहे. ध्यान स्वरूप ठीक आहे, ध्यानाला सुरुवात करायची आहे. झालं ना? चालेल, ओके चालेल. ध्यानाच्या अवस्थेत बसण्यासाठी सगळ्यांनी एकतर जे खुर्चीवर बसणार आहेत किंवा कुठेही वरती बसणार असतील त्यांनी दोन्ही पायाची क्रॉसिंग करून दोन्ही हाताचे फिंगर लॉक करून बसायचंय. जे खाली जमिनीवर किंवा आसनावर बसले त्यांनी पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे, मान सरळ ठेवायची आहे. कुठल्याही ध्यानात्मक आसनात बसायचंय किंवा साधी मांडी सुखासन घालून बसायचंय. आपलं संपूर्ण शरीर रिलॅक्स ठेवायचंय पण पाठीचा कणा पूर्णपणे सरळ राहील. मान सरळ ठेवायची आहे, चेहरा प्रसन्न, डोळे अलगदपणे बंद करायचे आहेत. आपल्या हातांचे फिंगर लॉक केलेली स्थिती अगदी सहजपणे आपल्या पायांवरती ठेवायची आहे. आपले खांदे पूर्णपणे रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या, एक दीर्घ श्वास सोडा. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडताना आपलं शरीर पूर्णपणे सैल सोडून द्यायचं आहे. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडताना आपल्या मनात आता जे काही विचार सुरू आहेत ते पूर्णपणे बाहेर टाकून द्यायचे आहेत. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या. आपल्या श्वासाच्या बाबतीत पूर्णपणे सजग व्हा. दीर्घ श्वास घ्या. आपल्या शरीराच्या बाबतीत पूर्णपणे सजग व्हा. दीर्घ श्वास घ्या. स्वतःला पूर्णपणे माइंडफुल स्टेट मध्ये आणा, प्रेझेंट मध्ये आणायचं आहे. आता आपण जिथे बसलेलो आहोत तिथून बाहेरून जे काही आवाज येत आहेत ते संपूर्ण आवाज ऐकण्याचा प्रयत्न करायचा आहे. गाडीचे आवाज असतील, कोणाचा ओरडण्याचा आवाज असेल, कुठल्याही आवाजावरती स्थिर व्हायचं नाहीये. कुठल्याही आवाजावरती आपलं मन स्थिर नाही करायचंय. एकातून दुसरा आवाज, दुसऱ्यातून तिसरा आवाज ऐकायचा आहे. आता संपूर्ण लक्ष आपण ज्या खोलीत बसतोय तिथून येणाऱ्या आवाजांकडे द्यायचंय. आपल्या कर्णेंद्रियांना पूर्णपणे जागृत करा. आपलं मन पूर्णपणे सजग करा. येणारा प्रत्येक आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा. घड्याळाच्या काट्यांची टिकटिक असेल, पंख्याचा होणारा आवाज असेल, खुर्चीचा होणारा आवाज, काहीतरी हलतंय त्याचा होणारा आवाज,
सर्व आवाज ऐकायचे आहेत. आता आपल्या कर्णेंद्रियांना अजून थोडस सूक्ष्म करायचंय आणि अगदी बारीक जे आवाज येत आहेत, अगदी सूक्ष्म जे आवाज येत आहेत, दुरून पण सूक्ष्म आवाज येत आहेत, ते ऐकण्याचा प्रयत्न करा. आपल्या कर्णेंद्रियांना पूर्ण सजग करा. अगदी बारीक दुरून सूक्ष्म आवाज येत आहेत, ते ऐकण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता आपण ज्या खोलीत बसलोय त्या खोलीत जे बारीक सूक्ष्म आवाज येत आहेत, ते ऐकण्याचा प्रयत्न करायचा आहे. हे आवाज ऐकताना मनात कुठलेही विचार येऊ द्यायचे नाहीयेत. हा आवाज कसला आहे, कुठून येतोय, असे कुठलेही विचार नाहीत. अगदी तटस्थपणे हे आवाज ऐकायचे आहेत. आपल्या कर्णेंद्रियांना पूर्णपणे जागृत करून हे आवाज ऐका. आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या शरीरावर केंद्रित करून आपल्या शरीरात जे काही आवाज निर्माण होत आहेत ते ऐकण्याचा प्रयत्न करायचा आहे. सुरुवात करायची आहे आपल्या श्वासातून निर्माण होणाऱ्या ध्वनी ऐकण्याचा प्रयत्न करून. श्वास घेतला जातोय आणि श्वास सोडला जातोय, त्याचा एक ध्वनी निर्माण होतोय, तो ऐकायचा आहे. नासिका मार्गांवरती आपल्या नाकाच्या शेंड्यावरती तो ध्वनी नाद निर्माण होतोय, त्याचा आवाज ऐकायचा आहे. कर्णेंद्रियांना पूर्णपणे त्यावरती केंद्रित करा. आता आपल्या घशाच्या भागामध्ये आपण जो श्वास घेतोय आणि सोडतोय त्याचा तिथे सुद्धा आवाज नाद निर्माण होतोय, तो सुद्धा जाणीवपूर्वक ऐकायचा आहे. श्वास घेतला जातोय आणि श्वास सोडला जातोय, तो नाद पूर्णपणे ऐका. आता आपला सलायवा स्वॉलो करायचा आहे. आपली लाळ गिळायची आहे आणि तो गिळत असताना सुद्धा एक आवाज निर्माण होईल, तो सुद्धा ऐकायचा आहे. अजून आपल्या कर्णेंद्रियांचं काम वाढवायचंय, अजून त्यांना सूक्ष्म करण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या हृदयात होणारा लव डव असा जो आवाज निर्माण होतोय, आपण त्याला हृदयाचे ठोके म्हणतो, तो ऐकण्याचा प्रयत्न करा. जाणीवपूर्वक आपल्या कर्णेंद्रियांना सूक्ष्म करून तो आवाज नीटपणे ऐकायचा आहे. लक्षपूर्वक हा आवाज ऐकायचा आहे. श्वास आणि प्रश्वासामुळे आपल्या डायफ्रॅमची जी कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होतंय, त्यातून सुद्धा एक नाद निर्माण होतोय, तो सुद्धा ऐकण्याचा प्रयत्न करायचा आहे. अजून स्वतःला सूक्ष्म अवस्थेत घेऊन जा.
आपण हे सर्व जे नाद ऐकत आहोत ते आपले नाद कानाने ऐकले जात आहेत की त्यामागे कोणी असा आहे जो त्यांना हे ऐकण्यासाठी प्रवृत्त करतोय, त्याची जाणीव करून घ्यायची आपल्याला. त्यासाठी आपण हे नाद सूक्ष्म सूक्ष्म स्तरावर ऐकत जातोय. आपले हे कर्मेंद्रिय, सर्व ज्ञानेंद्रिय हे त्या जड प्रकृतीचे प्रतीक आहेत. ते जे काही कार्य करत आहेत ते चेतन तत्व, आपल्यातील आत्मा तत्व, परमेश्वराचा असलेला आपल्यातील अंश याच्या पूर्ण अधीन होऊन करत आहे. याची जाणीव आपल्याला करून घ्यायची आहे. आपण जे काही आपल्या कानांनी ऐकत आहोत त्याची अनुभूती आपला तो आत्मा, आपल्या परमेश्वराचं स्वरूप असलेला तो अंश जीवात्मा हे सर्व अनुभव घेत आहे. आणि हे ज्ञानेंद्रिय त्याला तो अनुभव करून देत आहे, याची जाणीव करून घ्यायची आहे. आपल्यातील परमेश्वराचा अंशाला जाणून घेण्यासाठी अजून अजून सूक्ष्म स्वरूपातील आवाज आपल्या शरीरातून निर्माण होत आहे. ते जाणीवपूर्वक ऐकण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपण श्वास घेताना आणि सोडताना आपल्या स्पायनल कॉर्डची सुद्धा हालचाल होतीये. तिथे सुद्धा एक नाद निर्माण होतो. तो सुद्धा ऐकण्याचा प्रयत्न करा आणि त्याची अनुभूती तुमचे कर्णेंद्रिय घेत आहेत. ती तुमच्यात असलेला त्या परमेश्वराचा अंश जीवात्मा घेतोय. या कर्णेंद्रियांना कोण प्रवृत्त करतोय हे नाद ऐकण्यासाठी ते जाणून घ्या, त्याची अनुभूती घ्या. तो चेतन तत्व असलेला आत्मा स्वरूप परमात्मा आपल्यात विराजमान आहे. आपण करत असलेलं प्रत्येक काम, प्रत्येक हालचाल त्याच्या उपस्थितीने, त्याच्या मर्जीने आपण करत आहोत. शरीरातील प्रत्येक सूक्ष्म आवाज ऐकण्याचा प्रयत्न करायचा आहे. ध्वनी ऐकण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपल्या शरीरातून, हृदयातून प्रत्येक अवयवापर्यंत रक्ताचा पुरवठा होतोय. त्याचा सुद्धा एक नाद आहे. तो सुद्धा ऐकण्याचा प्रयत्न करा. ज्याप्रमाणे एक नदी वेगवेगळ्या वाटा करून वाहत असते, त्याप्रमाणे आपल्या शरीरात प्रत्येक पेशी आणि पेशीपर्यंत हा रक्त पुरवठा वेगवेगळ्या मार्गाने आपल्या शरीरातील ह्या नाड्या करत आहेत. त्याची जाणीव करून घ्यायची आहे. त्यांच्या होणाऱ्या हालचालीतून, त्यांच्यात होणाऱ्या या नादातून. हळूहळू पुन्हा एकदा आपल्या हृदयाचे ठोके ऐकण्याचा प्रयत्न करा.
हृदयात जो लप-डप असा आवाज निर्माण होतोय तो जाणीवपूर्वक ऐका. हृदयाची धडधड जाणीवपूर्वक ऐकायची आहे. आपल्या श्वास आणि प्रश्वासात आपल्या फुफ्फुसांचं होणारं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन, त्यातून सुद्धा एक नाद निर्माण होतोय, तो सुद्धा जाणीवपूर्वक ऐका. स्वतःला पूर्ण चेतनेच्या स्तरावर घेऊन जा. आपल्यातील चेतन तत्व या सर्व आवाजांचा अनुभव करतय. आता आपल्या नासिका मार्गातून घशात जो श्वास येतोय आणि श्वास जातोय त्याचा सूक्ष्म ध्वनी ऐकायचा आहे. आपल्या श्वास त्याची पूर्णपणे जाणीव करून घ्या आणि त्यातून निर्माण होणाऱ्या नादाची सुद्धा पूर्ण जाणीव करून घ्या. अनुभव करा त्या नादाचा. आपल्यातील प्राणशक्तीचं प्रतीक असलेला हा श्वास आणि प्रश्वास, हा प्राणवायू आपण जो घेत आहोत, हा आपल्या शरीरातील प्राणशक्तीचं प्रतीक आहे. त्याच्या येण्यातून आणि जाण्यातून एक नाद निर्माण होतोय, जाणीवपूर्वक तो ऐकायचा आहे. आपल्या चेतनेला पूर्ण वृद्धिंगत करा. आता संपूर्ण लक्ष आपल्या नासिका मार्गांवर केंद्रित करून नासिका मार्गांमध्ये होणाऱ्या श्वास आणि प्रश्वासाची जाणीव करत त्याचा नाद ऐकायचा आहे. आपण जो काही नाद, जो काही ध्वनी आपल्या कानाने ऐकत आहोत, तो ऐकण्यासाठी आपलं मन, आपल्यातील चेतन तत्व आपल्याला प्रवृत्त करत आहे आणि ते चेतन तत्व जाणून घेण्यासाठीच आपण हा संपूर्ण ध्यानाचा प्रपंच करत आहोत. जाणून घ्या आपल्यातील त्या परमेश्वराच्या अंशाला, आपल्यातील त्या जीवात्म्याला जाणीवपूर्वक. आपल्या ज्ञानेंद्रियांमार्फत ज्या काही आपण जाणीवा घेतोय त्या सर्व जाणीवा ह्या त्या आत्म्यातून स्फुरलेल्या जाणीवा आहेत आणि तोच याचा अनुभव करत आहे. आपल्यातील आत्मतत्वाचं, चेतन तत्वाचं पूर्णपणे प्रकट स्वरूप आपण या सर्व सूक्ष्म नादातून बघत आहोत. त्याच्या अनुभवातून बघत आहोत. आता पुन्हा एकदा तुम्ही ज्या रूम मध्ये बसलेला आहात, तुम्ही ज्या खोलीत बसलेला आहात, तिथले संपूर्ण आवाज ऐकण्याचा प्रयत्न करायचा आहे.
बाहेरून येणारे संपूर्ण आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा. आता खोलीतील सूक्ष्म आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा. आता मिटलेल्या डोळ्यांनी आपली ध्यानात बसलेली ही आकृती, हे शरीर बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. पायाच्या बोटांपासून तर डोक्याच्या केसांपर्यंत मिटलेल्या डोळ्यांनी आपलं हे ध्यानात बसलेलं स्वरूप बघायचं आहे. आपल्यातील या चेतन तत्वाचं अस्तित्व आहे, म्हणून ह्या शरीराचं अस्तित्व कायम आहे. आपल्यातील त्या परमेश्वराच्या अंशाला धन्यवाद करायचे, त्याचे आभार मानायचे. आपण घेत असलेला प्रत्येक अनुभव आपण त्याच्यामुळेच घेतोय, तोच प्रत्येक अनुभव घेत असतो. पुन्हा एकदा डोक्याच्या केसांपासून तर पायाच्या नखापर्यंत एकदा आपलं ध्यानात बसलेलं शरीर बघायचंय. हळूहळू आपल्याला जागृत अवस्थेत यायचंय. त्यासाठी अगदी सावकाशपणे पायाच्या बोटांची हालचाल करायची आहे. आपले काफ मसल थोडेसे स्क्वीज करायचे आहेत आणि रिलॅक्स करायचे आहेत. थाईज मसल स्क्वीज करा आणि रिलॅक्स करा. एक दीर्घ श्वास घ्या आणि पूर्ण दीर्घ श्वास सोडा. आपले चेहऱ्याचे संपूर्ण स्नायू, फेशियल मसल स्क्वीज करायचे आहेत आणि रिलॅक्स करायचे आहेत. संपूर्ण जागृत अवस्थेत यायचं आहे. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि दीर्घ श्वास सोडायचा आहे. त्या परमेश्वराचे, परमात्म्याचे नाम असलेलं ओंकार प्रणवोच्चार आपण 3 वेळेस करून शांती पाठ घेऊन हा ध्यानाचा अभ्यास सावकाशपणे संपवणार आहोत. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि आपल्या शरीराला पूर्णपणे जागृत करायचं आहे आणि दीर्घ ओंकाराचं उच्चारण करायचं आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. आपल्यातील चेतन तत्वाचं जे आपण स्वरूप बघितलं होतं त्याचं स्मरण करायचं आहे, त्याला धन्यवाद द्यायचे आहे आणि दीर्घ ओंकाराचं उच्चारण करायचं आहे. या संपूर्ण सृष्टीची जाणीव करून घ्यायची, आपल्या आसपासच्या परिसराची जाणीव करून घ्यायची आहे, आपल्या अस्तित्वाची जाणीव करून घ्यायची आहे आणि स्वतःला धन्यवाद करायचे आहे आणि दीर्घ ओंकाराचं उच्चारण करायचं आहे.
परमेश्वराला प्रार्थना करायचंय, माझे आदिभौतिक, आदिदैविक आणि आध्यात्मिक सर्व दुःखांचं हरण कर आणि मला शांती प्रदान कर. ओम शांती शांती शांती. हरि ओम. स्वतःला पूर्णपणे सजग करा, आपल्या जाणीवा पूर्णपणे सजग करा आणि सावकाशपणे ध्यानातून बाहेर येण्यासाठी आपल्या दोन्ही हातांची ओंजळ करायची आहे, चेहऱ्यावर ठेवायची आहे. 5 4 3 2 1. सावकाशपणे ओंजळीतच आपल्या डोळ्यांची उघडझाप करायची आहे आणि अलगदपणे डोळे उघडून सावकाशपणे हात खाली घ्यायचे. रिलॅक्स. थँक्यू मॅम. थँक्यू. लाईट गेली आमच्याकडे.